विवेकानंद आश्रमामध्ये आयोजित करण्यात आलेल्या या उत्सवामधील हे व्याख्यानाचे सत्र आहे. सकाळपासून आपण कीर्तन ऐकत आलेलो आहोत. मी जेव्हा या सभागृहाच्या जवळून जात होतो थोड्या वेळापूर्वी, तेव्हा कीर्तनकार महोदय महाराज हे संत तुकाराम महाराजांचा एक अभंग ऐकवत होते. तो अभंग हा वेदांविषयी होता. वेदांचा अर्थ कोणाला माहिती आहे? माझा जन्म हा बुलढाणा जिल्ह्यामध्ये झाला. मी एका सुशिक्षित आईवडिलांच्या पोटी जन्माला आलो, पण माझ्या आईवडिलांनी वेद वाचलेले नव्हते. आपण इथे बसलेलो आहोत, आपल्यापैकी क्वचितच कुणी वेद वाचलेले असतील. आपल्याला वेदांमध्ये काय लिहिलेलं आहे हे वाचण्याची काही मुभा नव्हती. भारतामध्ये, आपल्या देशात आपले जे पूर्वज राहत होते, शेकडो वर्ष, हजारो वर्ष आपले पूर्वज या बुलढाणा जिल्ह्यामध्ये, विदर्भामध्ये, मराठवाड्यामध्ये जे राहिले, त्यांना वेद उपलब्ध नव्हते, वेद वाचण्याची परवानगी पण नव्हती. त्यामुळे आपल्या समाजामध्ये भरपूर समस्या निर्माण झाल्या, प्रश्न निर्माण झाले. मी ज्या शाळेमध्ये शिकलो बुलढाणा जिल्ह्यामधल्या, त्या शाळेमध्ये स्वामी विवेकानंदांचं एक खूप मोठं चित्र भिंतीवरती काढण्यात आलेलं होतं. पण आमच्या शाळेमध्ये आम्हाला कधीही स्वामी विवेकानंदांचे विचार सांगण्यात आले नाही. माझ्या शाळेमध्ये 2000 विद्यार्थी शिकत होते. ती आपल्या जिल्ह्यामधली एक मोठी शाळा आहे. त्या शाळेच्या दोन्ही बाजूंनी मुस्लिम समाजाची वस्ती आहे. पण आमच्या शाळेमध्ये एकही मुस्लिम समाजाचा विद्यार्थी शिकत नव्हता. 1ली पासून 10वी पर्यंत मी अशा शाळेमध्ये शिकलो, ज्या शाळेमध्ये ख्रिस्ती समाजाचा विद्यार्थी नव्हता, मुस्लिम समाजाचा विद्यार्थी नव्हता, शीख समाजाचे विद्यार्थी नव्हते. त्यामुळे 10 वर्ष आम्ही स्वामी विवेकानंदांचं चित्र बघत होतो, कारण ते मोठं चित्र होतं. पण आमच्या शाळेमध्ये दुसऱ्या धर्माचे विद्यार्थी नव्हते. माझं घर जे आहे त्या घराच्या दोन्ही बाजूंनी मुस्लिम समाजाचे लोक राहतात. जेव्हा आमच्या घरामधली वीज म्हणजे इलेक्ट्रिसिटी जी आहे ते कनेक्शन MSEB ने कट केलं, बिल भरलं नाही म्हणून, तर आता लाईट कशा लावायचे घरामध्ये?
तर शेजारचं भिंतीला भिंत लागून जे मुस्लिम माणसाचं घर होतं त्या घरामधून एक वायर खिडकीमधून आणली गेली आणि आमच्या घरामध्ये दिवे लागले, म्हणजे लाईट लागले. हे मी शाळेमध्ये असताना घडलेली गोष्ट आहे. पण शाळेमध्ये आम्हाला असं सांगितलं जात होतं की या समाजाचे लोक असे, त्या समाजाचे लोक तसे, समाज असा आहे, घाबरून राहा नाहीतर असं होईल तसं होईल. मी अशा गावामध्ये राहिलो बुलढाणा जिल्ह्यामधल्या, ज्या गावामध्ये सतत दंगली होत होत्या. माझं बालपण हे या दंगलीच्या छायेमध्ये गेलेलं आहे. आम्ही सुरुवातीला जे शब्द शिकलो लहानपणी त्या शब्दांमध्ये कर्फ्यू हा शब्द होता. गाव बंद आहे. का बंद आहे? तर तेव्हा काही कोरोना वगैरेमुळे गावामध्ये बंदी लागत नव्हती, टाळेबंदी, लॉकडाऊन तसं होत नव्हतं. लॉकडाऊन व्हायचं पण ते सामाजिक कारणामुळे व्हायचं. हिंदू मुस्लिम तणाव व्हायचा, दंगल व्हायची, एकमेकांची डोकी फोडली जायची, काही वेळा खून व्हायचे आणि त्याच्यामधून कित्येक दिवस गाव बंद राहायचं. आम्हाला लहानपणी हे समजत नव्हतं की ज्या प्रकारचा विचार हा मला शिकवला जात होता त्या विचारांमधून माणसं ही एकमेकांच्या विरोधात उभी राहत होती, एकमेकांचा द्वेष करत होती, एकमेकांचे डोकी फोडण्यासाठी सिद्ध होत होती. आज आपण बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहोत. मी या हिवरे आश्रमामध्ये पहिल्यांदा आलो. या आश्रमाची जाहिरात लहानपणापासून मी एसटीच्या बसमध्ये पाहत आलेलो आहे. त्यावरती लिहिलेलं असायचं महाप्रसाद, आणि मला हे माहिती होतं की अशा प्रकारचा सेवाभावी प्रकल्प हिवरे या गावामध्ये सुरू आहे. पण बाहेरची परिस्थिती तशी नाही. आम जे लोक आहेत, सर्वसामान्य लोक जे आहेत, म्हणजे आपण सगळे लोक हे जाती जातींमध्ये विभागलेलो आहोत. आपल्या सर्वांच्या कपाळावर आपली जात लिहिलेली नसली तरी आपण कोणत्या जातीचे आहोत हे आपल्यालाही माहिती आहे आणि आपल्या शेजाऱ्यांनाही माहिती आहे. आणि गेल्या काही महिन्यांपासून भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये लोक एकमेकांकडे संशयाने बघायला लागलेले आहेत की अमुक एक जातीचा माणूस तसा आहे, माझ्या जातीचा माणूस असा आहे, आम्ही चांगले लोक आहोत, हे वाईट लोक आहेत. माझ्या आयुष्याची 17 वर्ष मी विदर्भामध्ये होतो, 17 वर्ष मी पश्चिम महाराष्ट्रामध्ये होतो आणि गेली 17 वर्ष मी मराठवाड्यामध्ये आहे. मराठवाड्यामध्ये म्हणजे बुलढाणा जिल्ह्याच्या बॉर्डरवरती मराठवाडा आहे. इकडे गेलात तर तुम्ही वाशिमला जाता, थोड्या आतून गेलात तर हिंगोलीला जाता, इकडे गेलात तर जालना आहे, आणखी पुढे गेलात तर छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद जिल्हा आहे. या मराठवाड्यामध्ये 2 ठिकाणी हिंसाचार झाला. एका जिल्ह्याचं नाव आहे बीड आणि दुसऱ्या जिल्ह्याचं नाव आहे परभणी. आपल्या देशामध्ये लोक एकतर धर्माच्या नावाने पेटून उठतात, दुसऱ्या धर्माच्या माणसाला शत्रू म्हणून संबोधायला लागतात, तसं समजायला लागतात, नाही तर जातीच्या नावाने पेटून उठतात. बीड आणि परभणी या 2 जिल्ह्यांच्या जवळ मी राहतो आणि मी सांगितले की माझं बालपण एका सतत धार्मिक तणाव असलेल्या गावामध्ये आणि त्या काळामध्ये गेलेलं आहे. मी मराठवाड्यामध्ये असं पाहिलं गेल्या 2 महिन्यांपासून की लोक विभागलेले आहेत. सरळ सरळ लोक एकमेकांना त्यांची जात विचारतात, तुम्ही कोणत्या समाजाचे,
मग ते तुमच्या समाजाचे नेते आहेत, तुमच्या अशा अशा मागण्या आहेत, आमच्या अशा अशा मागण्या आहेत. शाळेतले विद्यार्थी सुद्धा विभागलेले आहेत. हा या समाजाचा, तो त्या समाजाचा, असं मुलांपर्यंत गेलेलं आहे. हे अशा समाजामध्ये घडतंय जो सर्वात मागासलेला समाज आहे. स्वामी विवेकानंद असं म्हणायचे की भारताला म्हणजे आपल्या देशाला जर भाकरीचा प्रश्न सोडवता आला नाही, आर्थिक प्रश्न सोडवता आला नाही, शेतकऱ्यांचे, ग्रामीण भागातल्या लोकांचे, कामगारांचे जर प्रश्न सोडवता आले नाही, तर धर्माचं काय करणार? तुमच्या हातामध्ये जरी धर्मग्रंथ दिला, वेद दिला, महाभारत दिलं, रामायण दिलं, पोथ्या दिल्या, पण जर आपल्या अन्न वस्त्र निवाऱ्याची काळजी आपण जर घेऊ शकलो नाही, तर असा समाज मला नको आहे. मी बीड जिल्ह्यामध्ये खूप वेळा गेलो. हा महाराष्ट्रातला सर्वात मागासलेला जिल्हा आहे. परभणी तर आमच्या जवळ आहे, नांदेडच्या. परभणीला नेहमी जावं लागतं. परभणी सर्वात मागासलेला जिल्हा आहे. आणि महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रातल्या सर्वाधिक मागासलेल्या जिल्ह्यांची यादी जाहीर केली. त्यांनी 3 प्रकारचे जिल्हे सांगितले: विकसित जिल्हे, मागासलेले जिल्हे आणि सर्वाधिक मागासलेले जिल्हे. सर्वाधिक मागासलेले म्हणजे आपण मागासलेले नाही, मागासलेलेच्याही खाली. तुमच्या माहितीसाठी सांगतो, आज जर स्वामी विवेकानंद असते तर ते असं म्हणाले असते की मी बंगालमध्ये थांबणार नाही, मी शिकागोला पण जाणार नाही, युरोपला पण जाणार नाही, तर मी बुलढाणा जिल्ह्यामध्ये येईल. याचं कारण असं आहे की सरकारच्या यशदा नावाच्या संस्थेने अभ्यास करून हे जाहीर केलं की महाराष्ट्रातल्या सर्वाधिक मागासलेल्या जिल्ह्यांमध्ये बुलढाणा जिल्हा आहे. आपण सर्वाधिक मागासलेल्या जिल्ह्यांमध्ये आहोत. मागासलेल्या नाही, सर्वाधिक म्हणजे मागासलेल्याच्याही खाली असा जिल्हा आपला आहे. आणि या जिल्ह्यामध्ये आता सर सांगत होते की या वसतिगृहामध्ये 500,000 मुली शिकतात. ही विवेकानंदांची जी परंपरा आहे, ती परंपरा केवळ लोकांना देवदेव करायला लावणारी नाही, केवळ तुम्ही धर्मग्रंथांचे पारायण करा असं म्हणणारी नाही. माझा जन्म हा एका रामदासी पंथामध्ये कुटुंबात झाला, ज्या कुटुंबामध्ये 16 ओळं पाळलं जात होतं. अमुक एक माणूस 16व्यात आहे, त्याला कुणी शिवायचं नाही, असं सगळं मी लहानपणापासून पाहिलं. आणि स्वामी विवेकानंदांची जी छोटी छोटी पुस्तिका आमच्याकडे यायच्या लहानपणी आणि नंतर, त्याच्यामध्ये पूर्वीच वाचायला मिळालं, लहानपणीच वाचायला मिळालं की स्वामी विवेकानंद असं म्हणाले की याला हात लावू नका, त्याला हात लावू नका, हा अस्पृश्य, हा स्पृश्य, हा वरच्या जातीचा, हा खालच्या जातीचा, हा धर्म नाही, धर्म असं सांगत नाही. आणि धर्म जर तसा सांगत असेल तर तो धर्म माझा नाही. म्हणून स्वामी विवेकानंदांचे भारतभर अनुयायी आहेत. तुम्ही तामिळनाडूत जा, तिथे एवढं मोठं बेट आहे, त्याच्यावरती पुतळा आहे स्वामीजींचा कन्याकुमारीला. तुम्ही केरळमध्ये जा, तुम्ही तिकडनं बंगालमध्ये जा, कर्नाटकामध्ये जा, महाराष्ट्रामध्ये, नागपूरला श्री रामकृष्ण मठ आहे आणि त्या मठाने स्वामीजींचे 10 खंड पुस्तकं, 10 पुस्तकं प्रसिद्ध केलेली आहेत. त्या स्वामीजींच्या विचारांचा प्रभाव विदर्भावर राहिला. मी ज्या गावामध्ये माझं बालपण गेलं त्या गावामध्ये एक सार्वजनिक वाचनालय आहे.
त्या वाचनालयामध्ये रामकृष्ण मठाची एक खोली होती. माझ्या मित्राचे वडील त्या रामकृष्ण मठामध्ये जात असत आणि ते साधना करत होते. तुम्ही जसं कीर्तन ऐकलं तसं ते रोज संध्याकाळी जात होते. आता आमचे इतर मित्रांचे जे वडील होते, या मित्राचे वडील, त्या मित्राचे वडील, कोणी व्यसनी होतं, कोणी भ्रष्टाचारी होतं, कोणी काय काय करत होते लोक. आम्हाला कळायचं लहानपणी की या मित्राचे वडील भ्रष्टाचारी आहेत, या मित्राचे वडील व्यसनी आहेत. पण माझ्या मित्राचे जे वडील स्वामी विवेकानंदांच्या आश्रमामध्ये जात होते ते MSCB मध्ये मोठ्या पदावर नोकरीला होते, पण त्यांनी कधी भ्रष्टाचार केला नाही, त्यांनी कधी व्यसन केलं नाही. आम्हाला माहिती होतं की हे आश्रमामध्ये जातात आणि मग तिथून त्यांनी जो विचार आणला, घरामध्ये आणला, त्यांच्या मुलांमध्ये तो आला. तो माझा मित्र आहे, मी त्याला लहानपणापासून पाहतो आहे. हा विचार विदर्भावरती प्रभावी होता. तुम्ही विदर्भामध्ये 2 संतांना आम्ही ओळखतो. आम्ही विदर्भातल्या 3ऱ्या संताला ओळखत नाही. मी तर ओळखत नाही. माझ्यासाठी विदर्भातले 2 संत आहेत. एक आहेत तुकडोजी महाराज, दुसरे आहेत गाडगे महाराज. ह्या दोघांनीही सांगितलं, काय सांगितलं, की आम्ही तुकारामाचा विचार सांगू, आम्ही वारकरी संप्रदायाचा विचार सांगू, आम्ही स्वामी विवेकानंदांचा विचार सांगू, आम्ही महात्मा फुल्यांचा विचार सांगू, आम्ही शाहू महाराजांचा विचार सांगू, आम्ही बाबासाहेब आंबेडकरांचा विचार समाजाला सांगू. तो विचार असा होता की जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. माणसाची सेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे. म्हणून तुम्हाला दिसेल की तुकडोजी महाराजांच्या आश्रमामध्ये, अमरावती जवळ आश्रम आहे, तिथे मंदिरामध्ये मूर्ती नाही. एका धर्माचा पुरस्कार त्यांनी केला नाही. मी या धर्माचा आहे असं ते म्हणाले नाही. मी आत्ता इथून चालत गेलो, मला सरांनी सांगितलं की 4 आदर्श आहेत. त्याच्यामध्ये भगवान महावीर आहेत, तथागत गौतम बुद्ध आहेत, विवेकानंद आहेत. वेगवेगळ्या धर्मांचे लोक हे वेगवेगळा विचार सांगतात, तो आपण समजून घेतला पाहिजे, हे स्वामी विवेकानंदांनी जाणलं होतं. म्हणून रामकृष्ण मठातून आणि नागपूरहून, दिल्लीवरून आम्ही लहान असताना स्वामी विवेकानंदांच्या छोट्या छोट्या पुस्तिका आमच्याकडे यायच्या. त्या पुस्तिका कशा होत्या, तर मोहम्मद पैगंबराविषयी स्वामीजी काय म्हणतात, येशू ख्रिस्ताविषयी स्वामीजी काय म्हणतात, गौतम बुद्धाविषयी स्वामीजी काय म्हणतात. आता स्वामी विवेकानंद हा असा एकमेव द्रष्टा मनुष्य होता, द्रष्टा म्हणजे महान मनुष्य होता, ज्याने त्या काळामधल्या सर्व धर्मांचा अभ्यास केला. स्वामीजींचं वय किती आहे, एकूण आयुष्य मिळालं 39 वर्ष फक्त. आता आपण सगळे लोक बसलेले, काही 2-4 जण सोडले तर आपण 40 ही पूर्ण केलेली आहे. मला बऱ्याच वेळा असं वाटतं की मी एका युनिव्हर्सिटीमध्ये शिकवतो, पण स्वामीजींसारखं काम मला काही करता आलं नाही. 39 वर्षांचं अवघं आयुष्य, त्यातही बालपण, तारुण्याचे काही दिवस गेले. कलकत्ता मधल्या विद्यापीठामध्ये त्यांनी पदवीचं शिक्षण घेतलं. त्यानंतर भारत भ्रमण करण्यासाठी 3 वर्ष घालवले आणि त्यानंतर कित्येक वर्ष स्वामीजी अमेरिका, चीन, हाँगकाँग, इंग्लंड, जर्मनी या देशांमध्ये फिरत होते. एक तरुण मुलगा 25-30 वर्षांचा, त्याने भगवद्गीता वाचलेली आहे, वेद वाचलेले आहेत, रामायण महाभारत मुखोद्गत आहे, गौतम बुद्धांच्या परंपरेमधलं त्रिपिटक वाचलेलं आहे, येशू ख्रिस्ताचं बायबल वाचलेलं आहे,
आणि मोहम्मद पैगंबरांचं कुराण वाचलेलं आहे, शीख धर्मामधला गुरु ग्रंथ साहेब वाचलेला आहे, असा मनुष्य भारतामध्ये त्या काळामध्ये कुठेही नव्हता. जे लोक होते ते आपल्या आपल्या धर्माचे पुस्तकं वाचून होते. आम्ही हिंदू आहोत तर आम्ही भगवद्गीता वाचू, आम्ही ख्रिस्ती आहोत तर आम्ही बायबल वाचू, आम्ही मुस्लिम आहोत तर आम्ही कुराण वाचू. स्वामी विवेकानंदांनी वयाच्या 30 वर्षाच्या आत जगातली सगळी धर्मग्रंथ वाचली आणि काही धर्मग्रंथ त्यांनी मुखोद्गत केलेली होती, म्हणजे तोंडपाठ. जसं आपण तुकाराम गाथा आपली तोंडपाठ असते, किंवा एखादं पुस्तक आपलं तोंडपाठ होऊन जातं, एखादी पोथी पाठ होऊन जाते, आरत्या पाठ असतात आपल्या घरातल्या, भजनं पाठ असतात, कीर्तनकार महाराज येतात त्यांचे काही ओव्या पाठ असतात. स्वामीजींचे वेदांमधले, महाभारतामधले, रामायणामधले असे उतारे त्यांचे मुखोद्गत होते, पाठ केलेले होते, पाठ होऊन गेलेले होते, एवढा अभ्यास होता. पण जेव्हा ते वाद घालायचे, जेव्हा ते समोरच्या सोबत चर्चा करायचे, तेव्हा माझंच मत खरं असं ते म्हणायचे नाही. आपल्याकडे एक खूप मोठे अर्थशास्त्रज्ञ आहेत, अमर्त्य सेन नाव आहे त्यांचं. त्यांना नोबेल पारितोषिक मिळालं, सगळ्यात मोठं पारितोषिक मिळालं त्यांना. त्यांनी एक पुस्तक असं लिहिलं की भारत कसा आहे, आपला देश कसा आहे. त्या पुस्तकाचं इंग्रजी नाव आहे द आर्ग्युमेंटेटिव्ह इंडियन, मराठीमध्ये म्हणू की वाद घालणारा भारतीय. त्यांनी असं लिहिलं की भारतामध्ये नेहमी वाद आहेत, नेहमी वाद होतात. दोन माणसं भेटले, त्यांच्यामध्ये वाद होतात. मी या मताचा आहे, तो म्हणतो मी या मताचा आहे. कोणी म्हणतं मी या पंथाचा आहे, तो म्हणतो मी या पंथाचा आहे. कोणी म्हणतं मी या धर्माचा आहे, तो म्हणतो मी या धर्माचा आहे. कोणी म्हणतं माझं असं मत आहे, तो म्हणतो माझं तसं मत आहे. काही लोक म्हणतात ईव्हीएम वर बंदी आणा, काही लोक म्हणतात ईव्हीएम वर बंदी आणू नका. असे दोन मतं असतात नेहमी. त्याच्यावरती भलं मोठं पुस्तक अमर्त्य सेनांनी लिहिलं. मला आता सरांनी इथे सांगितलं की हिवरे आश्रमामध्ये वेगवेगळ्या विचारांच्या लोकांना बोलवलं जातं. याचं कारण असं आहे की स्वामीजींनी असं सांगितलं आपल्याला की भारतीय मनुष्य कसा आहे. भारतीय मनुष्य हा हिंसक नाही. तुम्ही जर हिंसा करत असाल तर तुम्ही भारतीय नाही. तुम्ही जर हिंसा करत असाल तर तुम्ही हिंदू नाही. तुम्ही जर हिंसा करत असाल तर तुम्ही ख्रिस्ती नाही. म्हणजे येशू ख्रिस्ताचं नाव घेण्याचा अधिकार तुम्हाला नाही. तुम्ही जर हिंसा करत असाल, माणसांना मारत असाल, शस्त्र चालवत असाल, खून दरोडे करत असाल, तर तुम्हाला मोहम्मद पैगंबराचं नाव घेण्याचा अधिकार नाही. भारतीय माणूस जो आहे, विवेकानंद असं म्हणाले की तो सहिष्णू आहे. सहिष्णू आहे म्हणजे तो दुसऱ्याचं जे मत आहे, दुसऱ्याचा जो विचार आहे, तो ऐकून घेतो. आपल्या शेजारी दुसऱ्या विचारांचा माणूस राहतो, दुसऱ्या समाजाचा माणूस राहतो, दुसऱ्या धर्माचा माणूस राहतो. त्याचा काय विचार आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे, असं स्वामी विवेकानंदांनी सांगितलं. स्वामी विवेकानंद असे धर्मवेत्ते होते, असे नेते होते भारताचे, ज्यांनी ख्रिश्चन लोकांच्या चर्चमध्ये जाऊन प्रवचन केलं. मला सांगा की आपल्यातले किती असे लोक आहेत ज्यांनी दुसऱ्या धर्माचं पण मंदिर पाहिलेलं आहे. मी लहानपणी आम्हाला असं सांगण्यात येत होतं की या मशिदीत जाऊ नका, चर्चमध्ये जाऊ नका. मी ख्रिश्चन लोकांच्या कॉलेजमध्ये शिकलो. त्या ख्रिश्चन मिशनऱ्यांनी मला कधीही असं म्हणाले नाही की बाबा चर्चमध्ये ये. मी स्वतःहून चर्चमध्ये गेलो.
मी स्वतःहून मशिदीमध्ये गेलो माझ्या आयुष्यात. मी अनेक चर्चमध्ये गेलो, अनेक मशिदींमध्ये गेलो. याचं एक कारण असं होतं की लहानपणी स्वामी विवेकानंदांची छोटी छोटी पुस्तकं मी वाचली होती की मोहम्मद पैगंबर काय म्हणतात, येशू ख्रिस्त काय म्हणतात, गौतम बुद्ध काय म्हणतात. त्यामुळे बुद्ध विहारामध्ये जाताना मला काही भीती वाटली नाही, मला काही संकोच वाटला नाही, असं वाटलं नाही की आपण काहीतरी चूक करतोय. चर्चमध्ये म्हणजे ख्रिश्चन लोकांच्या चर्चमध्ये जेव्हा स्वामीजी गेले, व्याख्यान देण्यासाठी गेले, तेव्हा त्यांचा धर्म त्यांच्या मध्ये आला नाही. मी या आश्रमामध्ये पाहिलं, वरती मला सरांनी दाखवलं, असं लिहिलेलं आहे की सर्व धर्माच्या सर्व जातीच्या लोकांना इथे खुला प्रवेश आहे. स्वामीजींचा हा विचार स्वामींचं नाव घेऊन समाजात काम करणाऱ्या सगळ्या लोकांनी स्वीकारला नाही. आमच्या शाळेमध्ये स्वामी विवेकानंदांचं मोठं पोस्टर होतं, चित्र होतं, पण आमच्या शाळेमध्ये सर्व धर्माच्या विद्यार्थी शिकत नव्हते. स्वतः स्वामीजींना असं जेव्हा समजत असे की लोक भेदभाव करतात, तू वेगळा हा वेगळा, हा या जातीचा हा या जातीचा, तेव्हा स्वामीजींच्या चरित्रकारांनी हे लिहून ठेवलं की स्वामीजींचा चेहरा लाल बुंद व्हायचा, त्यांना भयंकर राग यायचा. समोरच्या माणसाचं मी आता काय करू असं त्यांना वाटायचं. कारण ज्या बंगालमध्ये स्वामीजींचा जन्म झाला होता, त्या बंगालमध्ये त्या काळामध्ये भयंकर जातीयवाद होता. धर्मावरून दंगली होत होत्या, जाती जातींवरून लोक एकमेकांच्या विरोधात उभे राहत होते. स्वतः स्वामी विवेकानंदांना याचा त्रास झालेला होता. म्हणून स्वामीजींनी अशी एक भूमिका घेतली, विचार मांडला की तुम्ही लोक म्हणजे भारतीय लोक म्हणजे आपण, तुम्ही आणि मी, जर जाती जातींचा विचार करणार असू तर भारत कधीही पुढे जाणार नाही. आता आपल्या देशामध्ये सगळ्या महागड्या वस्तू, सगळ्या मोठ्या वस्तू ह्या चीनमधून, जपानमधून, अमेरिकेमधून आयात केल्या जातात. तुमच्या हातामधले स्मार्टफोन किंवा साधे फोन, हे 2 इथे व्हिडिओ कॅमेरे लावलेले आहेत, हे परदेशी कंपन्यांचे आहेत. आज जर स्वामी विवेकानंद असते तर त्यांनी आपल्याला हे सांगितलं असतं की बंधूंनो, भगिनींनो, जातीपातीचा विचार करू नका, धर्मामध्ये भांडणं होऊ देऊ नका. जर स्वामीजी आणखी 40 वर्ष जगले असते तर आपल्या देशाची फाळणी झाली नसती. भारताचा मधून पाकिस्तान वेगळा निर्माण करण्यात आला कारण स्वामीजींचा मृत्यू झालेला होता. स्वामीजी अस्तित्वात नव्हते सांगण्यासाठी, आणि स्वामीजींची पुस्तकं जी होती ती कन्नड भाषेमध्ये, तमिळ भाषेमध्ये, तेलुगू भाषेमध्ये, मराठी, हिंदी, काय कमी भाषा आहेत भारतात? गुजराती भाषा आहे, राजस्थानमध्ये भाषा आहेत, उर्दू भाषा आहे. या भाषांमध्ये स्वामीजींची पुस्तकं भाषांतरित झालेली नव्हती. आता आपल्याला मराठी समजते, आपली मराठी भाषा आहे. या मराठी भाषेमध्ये स्वामीजींची पुस्तकं यायला वेळ लागला. स्वातंत्र्य मिळालेलं होतं, त्यानंतर हे झालं. पण स्वातंत्र्य मिळालं तेव्हा भारताची फाळणी करून मिळालेलं होतं. जर स्वामीजी असते तर त्यांनी भारताची फाळणी होऊ दिली नसती. ते बंगाल प्रांतामधले होते. ज्या बंगाल प्रांताचे 2 तुकडे झाले, बांगलादेश वेगळा झाला आणि पश्चिम बंगाल जो आहे तो भारतामध्ये राहिला. स्वामीजींचं हृदय हे पिळवटून निघालं असतं, त्यांच्या डोळ्यामध्ये अंगार निर्माण झाली असती.
की कोण तुम्ही लोक आहात की जे जाती आणि धर्मामध्ये विभागलेला आहात. खरा धर्म हा धर्मग्रंथामध्ये नाही. संपूर्ण आयुष्य 40 वर्षांचं आयुष्य सतत ते युरोपमध्ये गेले, अमेरिकेमध्ये गेले, भारतातले सगळ्या प्रदेशांमध्ये ते गेले, वेगवेगळ्या राज्यांमध्ये गेले. स्वामीजी असे होते की ते एके ठिकाणी थांबले नाही, ते फिरत राहिले आयुष्यभर. त्या काळामध्ये पैसा नव्हता, साधनं नव्हती. आज लोक विमानाने अमेरिकेत जातात. स्वामीजींना जहाजातून जावं लागलं, कित्येक महिने लागायचे. शिकागोला गेले, सगळ्या जगातले धर्माचे अभ्यासक शिकागोला आलेले होते, अमेरिकेला आलेले होते. सन 1893. आजही आपण अमेरिकेमध्ये कडक थंडी असते, बर्फ पडत असतो, आपण जाऊ शकत नाही, गेलो तर राहू शकत नाही. हीटर लावून लोक जगतात अमेरिकेत. स्वामीजींकडे पैसा नव्हता, लोक पैसे द्यायला तयार होते, पण स्वामीजींच्या अटी होती की मी याच्याकडनं घेणार नाही, त्याच्याकडनं घेणार नाही. बऱ्याच जणांचे पैसे नाकारले. शेवटी काही लोकांनी पैसे गोळा केले, त्याच्यामधनं स्वामीजी युरोपला जाऊ शकले आणि अमेरिकेला जाऊ शकले. 3-4 वर्ष तयारी चालली अमेरिकेमध्ये या धर्म परिषदेची. या धर्म परिषदेसोबत तत्वज्ञानाची परिषद होती, कलेची परिषद होती, साहित्याची होती, विज्ञानाची होती. सर्व प्रकारचे लोक, जगभरातले लोक अमेरिकेत आलेले होते. 10,000 पत्र वाटण्यात आलेली होती, 50,000 पत्रकं वाटण्यात आली होती. आता मी हिवऱ्याला लहानपणापासून पाहतो एसटी मध्ये पत्रक लावलेलं असतं. आता प्रिंटिंग प्रेस आहे, आपण छापू शकतो. तेव्हा एवढं सोपं नव्हतं. त्या अमेरिकेमध्ये 3,000 समित्या तयार करण्यात आल्या होत्या जगभरातून. त्यात भारतातले पण काही लोक होते. त्याच्यामधून ही सर्व धर्म परिषद झाली. आता अमेरिकेमध्ये काय झालं की सर्व धर्म परिषदेला विरोध झाला. असं समजा की इथे परिषद सुरू आहे, बाहेर विरोध आहे. हिवऱ्यामध्ये विरोध आहे, मेहकरला विरोध आहे, बुलढाण्याला विरोध आहे, नागपूरला विरोध झाला, मुंबईपर्यंत वार्ता गेली, मुंबईला विरोध झाला, दिल्लीला वार्ता गेली, दिल्लीला विरोध झाला. असं समजा, कल्पना करा. परिषद होईल का? परिषद होणार नाही. परिषद कोणती होती? सर्व धर्म परिषद. अमेरिका हा देश आपल्या खूप पुढे आहे. इतका पुढे आहे की आपण त्याची कल्पना आज करू शकत नाही. स्वामी विवेकानंद हे जाणून होते. अमेरिकेमध्ये स्वामीजींसारखे काही माणसं होते. त्यांनी असा विचार केला की आम्ही ख्रिश्चन धर्माचे आहोत, पण आम्ही ख्रिश्चन धर्माची परिषद घेणार नाही. मग अमेरिकेतले लोक असं म्हणाले की ख्रिश्चन असूनही तुम्ही सर्व धर्म परिषद कशी घेता? येशू ख्रिस्ताने सगळं सांगून ठेवलेलं आहे, बायबलमध्ये सगळं आहे, तुम्ही ख्रिस्ती धर्माचं महत्त्व कमी करता. आता बघा की इस्लामचे जे लोक असतात ते सर्व धर्म परिषद घेत नाहीत. हिंदू समाजाचे लोक असतात ते सर्व धर्म परिषद घेत नाही. बौद्ध समाजाचे लोक असतात ते सर्व धर्म परिषद घेत नाही. जैन समाजाचे असतात ते सर्व धर्म परिषद घेत नाही. अमेरिकेमध्ये शिकागो शहरामध्ये जगातली सगळ्यात मोठी सर्व धर्म परिषद झाली. ती कित्येक दिवस चालणार होती. आपला हा जो आश्रमातला उत्सव आहे 3 दिवस चालतो. मी आता येताना बघत होतो की काही लाख 2 लाख लोकांना अन्नदान उद्या होणार आहे. अशी ती मोठी परिषद होती. आणि या परिषदेमध्ये भाषण देण्यासाठी स्वामी विवेकानंद गेले. ते गेल्यानंतर त्यांनी भाषण दिलं. त्या भाषणामध्ये ते असं म्हणाले की माझ्या आधी ख्रिस्ती माणसाने भाषण दिलं आणि त्या ख्रिस्ती माणसाने जे भाषण दिलं
त्या भाषणात तो माणूस असं म्हणत होता की आम्हाला माफ करा, आम्हाला माफ करा, मला वाईट वाटतं, मला आता पश्चाताप होतो, माझं मन दुःखाने भरून आलेलं आहे. का का ते असं म्हणाले? विवेकानंद असं म्हणाले, ते यासाठी म्हणाले की सगळ्या जगाचा इतिहास हा धर्मामध्ये भांडण्याचा इतिहास आहे. दोन धर्मांचे लोक एकमेकांच्या विरोधामध्ये शस्त्र घेऊन उभे राहतात. युरोपमध्ये जिथे स्वामी विवेकानंद कित्येक महिने राहिले, कडाक्याच्या थंडीत प्रतिकूल वातावरणात राहिले, त्यांना त्रास व्हायचा, इतके लोक भेटायचे स्वामीजींना, इतके भाषणं त्यांना द्यावे लागायचे की त्यांनी एका मित्राला पत्रामध्ये लिहिलं की मी थकून जातो, संध्याकाळी मला वाचन लेखन करता येत नाही. इतके भाषणं विवेकानंदांना द्यावी लागायचे कडाक्याच्या थंडीत. शिकागोला पण तेच झालं. ते असं म्हणाले भाषणामध्ये की माझ्या आधीच्या ख्रिस्ती माणसाने असं म्हणाले, ते असं म्हणाले की मला वाईट वाटतं कारण ख्रिश्चन धर्माच्या नावाखाली युरोपमध्ये क्रुसेड्स झाली, धर्मयुद्ध झाली. तुम्ही कल्पना करा, या मंडपाच्या ऐवजी इथे युद्धभूमी आहे. दोन विभागात लोक विभागलेले आहेत, त्यांच्या हातात तलवारी आहेत, बॉम्बगळे आहेत, काहीतरी आहे, आजच्या भाषेमध्ये बंदूक आहे, मोठे मोठे तोफा आहेत. तर ते एकमेकांना मारतील. मेलेल्या माणसांचा खच इथे पडेल, मृतदेहांचा. त्यातून काय मिळणार आहे? येशू ख्रिस्ताच्या नावाखाली युद्ध झाली, इस्लामच्या नावाखाली युद्ध झाली, हिंदू धर्माच्या नावाखाली लढाया झाल्या, संघर्ष झाले, हिंदू मुस्लिमांमध्ये संघर्ष झाले, त्या काळामध्ये सुरू झाले होते. ज्या वर्षी स्वामीजी शिकागोला गेले त्याच्या 2 वर्ष आधी, फक्त 2 वर्ष आधी, भारताच्या इतिहासामधली पहिली दंगल मुंबईमध्ये होऊन गेलेली होती. माणसं माणसांच्या विरोधात उभी राहिली, माणसं माणसांना कापायला लागली. आणि हे मुंबईमध्ये 1891 साली पहिल्यांदा पाहायला मिळालं. स्वामीजी व्यथित झाले. मी कोणत्या देशात जन्माला आलो ज्या देशामध्ये हिंसा करतात? आणि त्यांनी शिकागोमध्ये भाषण दिलं. ते भाषण असं आहे, ते असं म्हणाले की आपण सगळे लोक हे वेगवेगळ्या विहिरींमध्ये आहोत. विहिरीमधला बेडूक जसा असतो, त्या बेडकाला हे माहिती नाही की विहिरीच्या बाहेर जग काय आहे. त्याला असं वाटतं की या विहिरीमधलं जग तेवढं खरं आहे. समुद्रामधला एक बेडूक त्या विहिरीमध्ये येऊन पडतो आणि विहिरीतला बेडूक म्हणतो की तू कुठून आलास? तो म्हणतो मी मोठ्या समुद्रातून आलो. पण विहिरीतला जो बेडूक आहे त्याने समुद्र पाहिलेला नाही. त्यामुळे कितीही सांगितलं त्याने की समुद्र कसा आहे, त्या विहिरीतल्या बेडकाला समुद्र समजत नाही. तो जन्माला विहिरीत आला, त्याचं मरणही त्या विहिरीमध्ये होणार आहे. स्वामी विवेकानंदांच्या शिकागो मधल्या ऐतिहासिक भाषणामधलं पहिल्या 2 मिनिटांमध्ये स्वामीजी असं म्हणाले, मी अशा शाळेमध्ये शिकलो ज्या शाळेच्या सुरुवातीला स्वामीजींचं नाव लिहिण्यात आलेलं होतं. मी कितीतरी वेळा तुम्हाला सांगितलं. आमच्या शाळेमध्ये स्वामीजींवर एवढी भाषणं झाली, आम्हाला हे सांगण्यात आलं नाही. आपण लोक सामान्य लोक आहोत. तुम्ही बुलढाणा जिल्ह्यामधले आहात, मी पण या जिल्ह्यामधला आहे. आपण कुठल्या ना कुठल्या समाजात जन्माला येतो, कुठल्या ना कुठल्या जातीत जन्माला येतो. आपल्याला पक्क माहित असतं की आपला हा धर्म आहे, आपली ही जात आहे, आणि आपण तेवढंच फक्त समजून घेतो. स्वामीजी असं म्हणाले की ख्रिश्चन जे लोक आहेत
ते एका विहिरीत आहेत, मुस्लिम जे लोक आहेत ते एका विहिरीत आहेत, हिंदू जे लोक आहेत ते एका विहिरीत आहेत. त्यांना असं वाटतं की ते विहीर म्हणजेच त्यांचं जग आहे. त्यांना हे समजत नाही की दुसरी विहीर काय आहे, तिसरी विहीर काय आहे, समुद्र काय आहे, नदी काय आहे, डोंगर काय आहे, जग किती सुंदर आहे कळत नाही. या वाक्यापासून स्वामीजींच्या भाषणाला सुरुवात झाली. सभा मंडपामध्ये सर्व धर्मांचे लोक बसलेले होते. त्यातले काही लोक असे होते ते असं म्हणायचे की माझा धर्म श्रेष्ठ आहे. जेव्हा त्यांचे वाद व्हायचे, चर्चा व्हायची, तेव्हा ते असं म्हणायचे तुमचा धर्म जो आहे तो कनिष्ठ आहे, म्हणजे तो खालचा आहे. माझा धर्म जो आहे तो श्रेष्ठ आहे. स्वामीजी जे होते ते धर्माच्या वर होते. ते असं म्हणाले नाही की हा धर्म कनिष्ठ आहे, तो धर्म श्रेष्ठ आहे. ते असं म्हणाले की या धर्मांच्या वर आपल्याला विचार करता यायला पाहिजे. आपण कोण आहोत? आपण मनुष्य आहोत, आपण माणूस आहोत. आपण धर्म निवडला नाही. मी जन्माला आलो ती गोष्ट माझ्या हातात नव्हती. मुस्लिम कुटुंबामध्ये बालक जन्माला येतं, त्या बालकाच्या हातात नाही आहे त्याने कुठे जन्माला यावं. ख्रिस्ती कुटुंबामध्ये बालक जन्माला येतं, त्या बालकाच्या हातात नाही आहे त्या बालकाने कुठे जन्माला यायचं. आपण ज्या घरात जन्माला आलो ते घर आपलं, पण दुसरे लोक दुसऱ्या घरात जन्माला आले तेही आपण समजून घेतलं पाहिजे की ते कोणते लोक आहेत. मी एकदा माझ्या मुस्लिम मित्राच्या लग्नामध्ये त्याच्या घरी जेवायला गेलो. माझं वय तेव्हा 18 वर्ष होतं. तर माझे सगळे नातेवाईक माझ्याकडे असं बघायला लागले, कुठे गेला होता, कुठे गेला होता, कुठे गेला होता, असं बघायला लागले. मला काय वाटलं नाही. मी गेलो, त्या लग्नामध्ये सामील झालो, जेवण केलं आणि आलो. मी अशा घरात जन्माला आलो ज्या घरामध्ये दुसऱ्या धर्माचे लोक क्वचितच यायचे. त्यांनी स्वामी विवेकानंद वाचलाच नाही. घरात फोटो लावला पण विचार कुठे वाचले. त्यांना हे कुठे माहिती आहे की स्वामीजींचे भाषण ऐकण्यासाठी अमेरिका उतावळा झालेला होता. ठिकठिकाणी त्यांचे भाषण होत होते. जगामधलं सर्वात मोठं विद्यापीठ हार्वर्ड विद्यापीठ आहे, ऑक्सफर्ड नाही. तुम्हाला ऑक्सफर्ड नाव माहिती असेल काही लोकांना. ऑक्सफर्ड नाही, जगात सर्वात वर जे विद्यापीठ आहे त्याचं नाव आहे हार्वर्ड युनिव्हर्सिटी, अमेरिका. त्या हार्वर्ड विद्यापीठामध्ये स्वामीजींची भाषणं झाली. असं विद्यापीठ ज्या विद्यापीठामधून सगळ्यात जास्त नोबेल प्राइज घेणारे लोक जन्माला आले, कोलंबिया आणि हार्वर्ड, त्या विद्यापीठामध्ये स्वामीजींची भाषणं झाली. लंडनला स्वामीजींची भाषणं झाली, जर्मनीमध्ये झाली, कितीतरी देशांमध्ये. हे आमच्या लोकांनी वाचलेलंच नव्हतं. म्हणून मी जर मुस्लिम माझ्या मित्राच्या घरात गेलो तर आमच्या घरामध्ये ते स्वीकारलं गेलं नाही. आपण स्वामीजींचा विचार समजून घेतला नाही. आपण हे वाचलं नाही की स्वामीजींचे कितीतरी मित्र हे ख्रिस्ती होते, ख्रिस्ती समाजाचे होते, येशू ख्रिस्ताचे होते. स्वामीजींनी जे आश्रम सुरू केले, ज्या संस्थांची स्थापना केली, एक रामकृष्ण मठ आणि दुसरं श्री रामकृष्ण मिशन, या संस्थांच्या साठी जो पैसा गोळा केला जात होता त्या पैसा देणाऱ्यांमध्ये सुद्धा ख्रिश्चन लोक होते. ते स्वामीजींचे भक्त झाले. त्यांच्या लक्षात आलं की या मठाला, या आश्रमाला मदत करताना माझा धर्म आडवा येत नाही, येशू ख्रिस्त मला प्रतिबंध करत नाही. म्हणून विदर्भामध्ये, आपल्या या विदर्भामध्ये स्वामी विवेकानंदांचा वारसा चालवणारे 2 संत जे होते, गाडगे महाराज आणि तुकडोजी महाराज, त्यांच्या सामाजिक कामामध्ये धर्म आडवा आला नाही.
त्यांच्या सामाजिक कामामध्ये सोळं ओळं आडवं आलं नाही. आता आमच्या घरी काय व्हायचं की 2 पंक्ती बसायच्या, एक सोहळ्यातली पंगत, एक ओवळ्यातली पंगत. या पंक्तीमध्ये सोहळ्यातले लोक बसायचे, या पंक्तीमध्ये दुसरे लोक बसायचे. पण संत गाडगे महाराज यांनी असं सोळं ओवळं पाळलं नाही. संत तुकडोजी महाराज यांनी असं सोळं ओवळं पाळलं नाही. म्हणून विदर्भामधल्या 2 विद्यापीठांना गाडगे महाराजांचं नाव दिलं गेलं, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, आणि नागपूरला नाव गेलं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ. मला असं वाटतं की ह्या दोन्ही विद्यापीठांना एका अर्थाने स्वामी विवेकानंदांचंच नाव देण्यात आलेलं आहे. स्वामी विवेकानंदांचा जो विचार होता की तुम्ही असं भेदाभेद करू नका, विषमता पाळू नका. ज्या देशामध्ये गरीब श्रीमंत आहे तो देश नाही, तो समाज नाही. आकडेवारी अशी सांगते की ब्रिटिशांच्या काळात जेवढी आर्थिक विषमता नव्हती तेवढी आर्थिक विषमता आज आपल्या देशात निर्माण झालेली आहे. सर्वात श्रीमंत माणूस, त्याच्याकडे एवढी संपत्ती आहे की घरातल्या लग्नावर पण 5,000 कोटी रुपये खर्च केले जाऊ शकतात. सगळ्या भारतात, सगळा भारत तुम्ही बघा, तिकडून लडाख, जम्मू काश्मीर पासून ते कन्याकुमारी पर्यंत स्वामीजींच्या सगळ्या विद्यापीठांवर, मी विद्यापीठामध्ये शिकवतो, सगळ्या विद्यापीठांवर 1 वर्षामध्ये जेवढा खर्च होत नाही, जेवढा खर्च भारतातल्या 600 विद्यापीठांवर होत नाही. मी ज्या विद्यापीठात शिकवतो ते एक विद्यापीठ, हे अमरावतीला दुसरं आहे, नागपूरला तिसरं आहे, छत्रपती संभाजीनगरला चौथा आहे, त्या अकोल्यामध्ये कृषी विद्यापीठ आहे डॉक्टर पंजाबराव देशमुखांच्या नावे. हे 600 विद्यापीठावर जेवढा खर्च होत नाही तेवढा खर्च भारतामधला सर्वात श्रीमंत मनुष्य स्वतःच्या घरातल्या लग्नावर करतो. भारत सरकारचा अहवाल सांगतो, जागतिक बँकेचा अहवाल सांगतो की भारतामध्ये ब्रिटिश काळात जेवढी आर्थिक विषमता नव्हती तेवढी आज भारतात आहे. लोक भुके कंगाल आहेत, शेती कोरडवाहू आहे आणि शेतकऱ्याच्या शेतमालाला हमीचा भाव नाही. ज्याला आपण कमीत कमी आवश्यक जेवढा भाव म्हणतो, मिनिमम प्राइस ज्याला म्हणतो, की एवढे तरी पैसे मिळायला पाहिजे, त्याची हमी नाही. मी बुलढाणा जिल्ह्यामध्ये लहानपणापासून पाहिलं की कापूस उत्पादक शेतकऱ्याचे भयंकर हाल होतात. विठ्ठल वाघांनी कविता लिहिली अकोल्याच्या की उरी आता कापसाच्या आग आहे पेटलेली. 4 महिने कपाशीचं पीक घेण्यामध्ये शेतकरी कष्ट वेचतो. घरातली बाई, म्हातारी, लेकरं सगळे शेतामध्ये राबतात, पण त्या कपाशीला आणि सोयाबीनला जेवढा भाव पाहिजे आहे तेवढा भाव सरकार देत नाही. कधीपासून देत नाही? 100 वर्षांपासून देत नाही. ब्रिटिश पण देत नव्हते, स्वातंत्र्यानंतर सुद्धा तो भाव मिळत नव्हता. ह्या विषमतेच्या विरोधात स्वामी विवेकानंद होते. त्यांना उच्च नीच भेद मान्य नव्हते. एका पत्रामध्ये स्वामीजी असं म्हणतात की मी समाजवादी आहे, मी भांडवलदारांच्या बाजूने नाही, मी भेदाभेद करणाऱ्या लोकांच्या बाजूने नाही, मी सोळं ओळं पाळणाऱ्यांच्या बाजूने नाही, धर्मग्रंथ बगलेमध्ये ठेवून लोकांना मूर्ख बनवणाऱ्यांच्या बाजूने मी नाही. मी समाजवादी आहे, म्हणजे मी समाजाच्या बाजूने आहे. मी अंधश्रद्धेच्या विरोधात आहे. आपल्या देशामध्ये, आपल्या समाजामध्ये सगळे लोक कुंडली पाहतात. लग्न जुळवायचं कुंडली बघा, पेरणी करायची मुहूर्त बघा,
मुलगी बघायचा कार्यक्रम आहे, मुहूर्त बघा. लेकरू जन्माला आलं, कोणत्या मुहूर्तावर आलं बघा. आता सगळे लोक ते पाहतात. माझा जन्म झाला, माझी कुंडली तयार केली. तुमच्या पण घरामध्ये सगळीकडे कुंडली कुंडली असं असतं. मला माहिती नव्हतं की स्वामी विवेकानंद हे कुंडलीच्या विरोधात आहेत, ज्योतिषशास्त्राच्या विरोधात आहेत. त्यांनी एक घटना सांगितली, त्यांच्या पुस्तकामध्येही लिहून ठेवण्यात आलेली आहे. ते असं म्हणाले, एक राजा होता, त्या राजाकडे एक ज्योतिषी गेला. त्या ज्योतिषाने असं सांगितलं की महाराज, तुमचं आयुष्य फक्त 6 महिन्यांचं आहे. आता मला जर असं कोणी सांगितलं तुमचं आयुष्य 6 महिन्यांचं आहे तर मी तर घाबरून जाईल. मी म्हणेल मला जगायचं आहे, मला समाज बघायचा आहे, फिरायचा आहे. ते तर राजा होता, तो घाबरून गेला. तो इतका घाबरला की तो आजारी पडला. त्याचा जो प्रधान होता राजाचा, तो खूप हुशार होता. त्याला हे कळालं की कोणीतरी ज्योतिषी येऊन गेला, त्याने महाराजाला सांगितलं की तुम्ही फक्त 6 महिने जगणार आहात. त्याने महाराजांना विचारलं की तुम्ही घाबरू नका, त्या ज्योतिषाला परत बोलवा. तो ज्योतिषी जो होता तो परत दरबारात आला. प्रधानाने पुन्हा विचारलं, काय ज्योतिष महाराज, आमचे महाराज जे आहेत, राजेसाहेब जे आहेत, ते किती काळ जगणार आहेत? तो म्हटला 6 महिने. बघा म्हणे, परत विचार करा किती काळ जगणार आहे. ज्योतिष म्हणाला 6 महिने. त्याने विचार केला, गणित मांडलं, 6 महिन्याच्या वर यांना आयुष्य नाही. प्रधान म्हणाला की तुमचं आयुष्य किती आहे? ज्योतिषी म्हणाला 100 वर्ष. हे स्वामीजींनी लिहिलेलं आहे, मी मनातलं सांगत नाहीये. 100 वर्ष आयुष्य आहे म्हणे तुम्हाला. आणि तिकडे महाराज तर आजारी पडले. आता महाराज आजारपणातून मरतील की काय अशी भीती प्रधानाला वाटली. आता महाराजांना हे सिद्ध करायचं होतं, महाराजांसाठी प्रधानाला, की हा जो ज्योतिषी आहे हा खोटं बोलतो, हा फसवतो आहे. आणि त्याच्यापुढे एकच पर्याय होता, तो पर्याय भयंकर होता. त्याने त्या ज्योतिषाचं मुंडकं उडवलं, तलवारीने त्याचं मान कापून टाकली. तो मेला. दरबारामध्ये तो ज्योतिषाचा मृतदेह खाली कोसळला. प्रधानाने राजाला सांगितलं, बघा म्हणे महाराज, या माणसाला तो कधी मरणार हे माहीत नव्हतं. हा आत्ता म्हटला म्हणे मी 100 वर्ष जगणार आहे, याचा मृतदेह तुमच्या पुढे पडलेला. स्वामीजी त्या काळामध्ये सर्व प्रकारच्या भोंदूगिरीच्या विरुद्ध होते. अमुक एका ग्रहाचा परिणाम तुमच्यावर झालेला आहे म्हणून असं तुमच्यावर संकट येणार आहे, हे स्वामीजींना मान्य नव्हतं. जे लोक धर्मग्रंथ वाचत नाहीत, धर्म समजून घेत नाहीत, ते अंधश्रद्धा बनतात. आपण वाचत नाही, आपण अंधश्रद्धा बनतो, कुठल्या तरी बाबा महाराजांच्या नादी लागतो. आज कमीत कमी 10 महाराज भारतामधले तुरुंगात आहेत, जेलमध्ये आहेत. कारण लोक जे आहेत ते अंधश्रद्धेने त्या महाराजांना भसतात. स्वामीजी असं म्हणाले की अंधश्रद्धा पाळू नका. एखादी गोष्ट जर तुमच्या विचारांना पटली तर ती स्वीकारा, अन्यथा तुम्ही स्वीकारू नका. इकडे स्वामीजी होते बंगालमध्ये, तसेच आपल्याकडे महात्मा ज्योतिबा फुले होते. त्यांनी तृतीय रत्न नावाचं पहिलं नाटक लिहिलं मराठीमध्ये, आणि ते शेतकऱ्यांच्या जीवनावर आहे. त्यांनी सांगितलं की शेतकऱ्यांनो, अंधश्रद्धा पाळू नका, गंडे दोरे करू नका. अमुक अमुक कोणी ज्योतिषाने सांगितलं म्हणून त्याच्यावर विश्वास ठेवू नका. स्वतःच्या कर्तृत्वावरती विश्वास ठेवा. हा संदेश इकडे ज्योतिराव फुले देत होते, आणि त्याच काळामध्ये तिकडे फिरून, जगभर फिरून स्वामी विवेकानंद देत होते. मला असं वाटतं की आता आपला जो समाज आहे, बुलढाणा जिल्हा सर्वाधिक मागासलेला जिल्हा आहे. आपल्या कपाळावर तो एक शिक्का आहे की तुम्ही अशा जिल्ह्यात राहता की जो जिल्हा महाराष्ट्रातला सर्वात मागासलेला जिल्हा आहे. हा शिक्का आपल्याला पुसता यायला पाहिजे. हा शिक्का नव्या पिढीला पुसता यायला पाहिजे. हा शिक्का या बुलढाणा जिल्ह्यामधल्या
नेत्यांना पुसता यायला पाहिजे, इथल्या प्राध्यापकांना, इंजिनियर्सला, इथले पत्रकार आहेत त्यांना हा आपल्या कपाळावरचा शिक्का पुसता यायला पाहिजे की आम्ही मागासलेल्या जिल्ह्याचे नाही आहोत. मला असं वाटतं की ते जेव्हा स्वामी विवेकानंदांचे विचार वाचतील, या विवेकानंद आश्रमामध्ये येतील, इथला विकास बघतील, इथले वसतिगृह बघतील या बुलढाणा जिल्ह्यातले लोक, तेव्हा त्यांना प्रेरणा मिळेल की आपण कसं समाज पुढे नेला पाहिजे, कशा पद्धतीने विचार केला पाहिजे. ही प्रेरणा या आपल्या जिल्ह्यातल्या इतर सगळ्या लोकांना मिळो अशी एक मनीषा व्यक्त करतो, तशी प्रार्थना करतो आणि माझं हे भाषण जे आहे ते थांबवतो. धन्यवाद.